कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने सावंतवाडी शहरासह तालुक्याला मोठा तडाखा दिला। शहर आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी झाडे कोसळली, शेड उडणे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याच्या घटना घडल्यात। सावंतवाडी नगर परिषदेच्या हद्दीत तब्बल 22 ठिकाणी झाडे आणि फांद्या तुटून पडल्याची माहिती समोर आली आहे। श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या प्रांगणात रामेश्वर प्लाझा इमारतीची पत्र्याची शेड कोसळून मोठे आर्थिक नुकसान झाले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। कलिंबस्त, शिरशिंगे, वेरळे, मडुरा आदी भागातही पावसाची नोंद झाली असून अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले। नगर परिषद आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने तातडीने कारवाई करत पडलेली झाडे हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले। परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी अफवांपासून दूर राहून सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे। सावंतवाडी शहरात मध्यरात्री झालेल्या वादळी वाऱ्याने मोठा तडाखा दिला असून मोती तलाव परिसरात गंभीर घटना घडली आहे। रात्री उशिरा अचानक वाऱ्याचा वेग प्रचंड वाढल्याने रामेश्वर प्लाझा इमारतीची शेड कोसळून थेट समोरच्या SPK कॉलेजच्या इमारतीवर पडली। या घटनेमुळे कॉलेज परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली। सुदैवाने ही घटना रात्री उशिरा घडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र शेडसह इतर साहित्यांचे मोठे नुकसान झाले। घटनेची माहिती मिळताच आमदार दीपक केसरकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नुकसानाची पाहणी केली। संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामा करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पुढील कार्यवाही सुरू आहे। या घटनेनंतर शहरात वादळी वाऱ्याच्या धोक्याबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। नमस्कार। आता आम्ही पावनी करायला निघाले होते आणि बघितलं की बहुतेक डॅमेज झाला आहे सावंतवाडी सिटीला। बहुतेक रूफ्स पण पडले आहे। आम्ही लवकरात लवकर त्याच्यावर पावनी करणार आहे। लोकांना जी मदत लागली, आमचे नगरसेवकची टीमने ऑलरेडी इन्फॉर्म करून घेतलं आहे। ते सगळे त्यांचे वॉर्डमध्ये काय काय इन्सिडेंट झाले आहे ते आम्हाला रिपोर्ट करतील। आम्ही MSCB सोबत प्री मॉन्सून मीटिंग घेणार आहे। ते प्री मॉन्सून मीटिंगमध्ये झाडचे जे ट्रिमिंग करावं लागणार ते लवकरात लवकर बघून घेऊया। आणि दीपक भाई आज इथे आहे, त्यांचा सहकारी आम्हाला नेहमी राहते। पालकमंत्री साहेब आहे, मुख्यमंत्री साहेब आहे, ते आम्हाला नक्कीच मदत करतील, ते आम्हाला खात्री आहे। मी आता एका कार्यक्रमाला तहसीलदाराने आम्ही एकत्र आहोत। मी तहसीलदारांना ताबडतोब याचा पंचनामा करायला सांगतो, कारण नेहमी नुकसान भरपाई देताना पावसाचा नॉर्म लावला जातो, परंतु हे चक्रीवादळ असल्यामुळे इथं पावसाचा नॉर्म लावता येणार नाही आणि त्याच्यामुळे या सगळ्या बाबीचा विचार करून एक विशेष बाब म्हणून कॉलेजला मदत करण्यात यावी असं मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलतो। वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याच्या संदर्भात मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि सुपरिटेंडिंग इंजिनियरशी बोलतो आणि बाहेरची जादा लोक पाठवून या ठिकाणचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येईल। काय सूचना कराल का? तर नगराध्यक्ष बाजूला आहेत, मुख्याधिकारी आहेत, त्यांना या गोष्टीची अधिक माहिती असणार, कारण हा ऑफिशियल विषय आहे। त्याला त्या माहिती घेऊन त्याच्यात काय संदर्भात काय करायचं त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील याची मला खात्री आहे। सोमवारी मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हे सगळं घालेन आणि चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात फळं पडूनचं नुकसान होतं, तर ह्या सगळ्याचा विचार करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळावी। मदत तर ऑलरेडी जाहीर केलेली आहे, परंतु पंचनाम्यामध्ये या व्यक्तींचा समावेश व्हावा शेतकऱ्यांचा, अशी मी मागणी करतो।